नमस्कार. कविताच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना? आता थंडी पडत चालली आहे आणि थंडीच्या दिवसात आपण भाकरी वगैरे बनवून खातो. ज्वारी, बाजरी, नाचणी या सगळ्या मिलेटमध्ये खूप पौष्टिक असे जीवनसत्व असतात आणि आपल्याला ती खूप उपयोगी असतात. तर आज एका मिलेटपैकी मी तुम्हाला नाचणीची मसाला भाकरी दाखवणार आहे. नाचणीचे तुम्हाला माहितीच आहेत सगळे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते. आणि नाचणीला फिंगर मिलेट म्हणतात इंग्लिशमध्ये. तर नागली हे सिंधी नाव आहे. संस्कृतमध्ये रागी म्हणतात. तर हिंदीमध्ये मंडुआ, पंजाबीमध्ये मंडल म्हणतात आणि बंगालीमध्ये मरुआ म्हणतात. तर अशी ही नाचणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि अतिशय पौष्टिक कॅल्शियमचा खूप मोठा स्रोत आहे नाचणी म्हणजे. शिवाय थंड असते त्याच्यामुळे उन्हाळ्यात जास्त खावी, पण आता जरी थंडीचे दिवस असले तरी आपण नाचणीच्या बरोबर तांदळाचं पीठ मिक्स करून आजची ही मसाला भाकरी बनवलेली आहे. कारण याच्यामध्ये पोषक तत्व खूप आहेत. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खूप सगळे खनिजांचा समावेश याच्यामध्ये आहे आणि आपल्याला ती रोजच्या आहारात म्हणजे इवन डायबिटीज लोकांसाठी सुद्धा नाचणी अतिशय उत्तम आहे. मुलांना पण कॅल्शियम त्याच्यातून मिळतं. कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट जर नाचणी घेतली तर भरपूर प्रमाणात आपल्याला कॅल्शियमचा इंटेक आपल्याला नाचणीमधनं मिळत असतो. आणि नाचणीचं पीठ थोडंसं ताजं असेल तेव्हाच घ्यायचं. खूप जुनं झाल्यावर पिठाची विरी जाते. गरम पाण्यात पीठ भिजवायचं आहे. आणि हल्लीच्या मुलींना भाकरी थापायला जॉब करतात त्यामुळे वेळ नसतो, तर ही भाकरी तुम्ही लाटून सुद्धा बनवू शकता. आणि आज या सगळ्या नवीन शिकणाऱ्या मुलींसाठीच मी लाटून भाकरी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे. या आणि झटकन बनणारी मसाला भाकरी ही कशी बनवायची ते आता आपण बघणारच आहोत. आणि त्यापूर्वी जर तुम्ही माझा हा व्हिडिओ नवीन बघत असाल, पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड बघत जा. आणि तुमच्या रेसिपी बघण्याने मला खूप प्रोत्साहन मिळते आणि अजून नवीन नवीन डिश तुमच्यासमोर मला सादर करायला आवडतील. चला तर आता फार वेळ न घालवता आपण पटकन सुरू करूया. भाकरीचे सगळे इन्ग्रेडियंट्स इथे घेतलेले आहेत. नाचणीचं पीठ 1 कप आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करून मी चाळून घेतलेलं आहे या कपाच्या मापाने. आणि कांद्याची पेस्ट आहे 1 मोठ्या कांद्याची आणि हिरवा पातीचा लसूण आहे. तीळ आहेत भाजलेले. मिरचीची पेस्ट आहे. 1 चमचा लोणी आहे ना घरचं काढलेलं होतं माझ्याकडे ते घेतलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. आता आपण परातीमध्ये हे पीठ काढून घेतोय. पीठ मळून घेऊया. सगळं खळगीमध्ये करायची आहे आणि एक एक इन्ग्रेडियंट सगळे घालून घेऊया. सगळ्यात आधी मीठ घातलेलं आहे मी. त्याच्यानंतर लोणी घालायचं आहे. घरचं लोणी होतं माझं. 1 चमचा मिरचीची पेस्ट आहे ती घालायची आहे. कमी जास्त तुम्ही करू शकता. खमंगपणासाठी आपण तीळ ॲड केलेले आहेत. भाकरीला तीळ लावले की छान वाटतं. पातीची लसूण आहे आणि ही मोठ्या कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती सगळ्यात शेवटी ॲड करायची. आणि आता काय करायचं आहे, पिठाला हे सगळे मसाले चोळून घ्यायचे आहेत आणि अतिशय मस्त पीठ एकदम छानपैकी मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आता हे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे. आणि आता हे ना कडक पाणी घेतलेलं आहे, म्हणजे खूप गरम नाही, हाताला सोसवेल इतपत गरम पाण्याने आपण पीठ भिजवायचं आहे की जेणेकरून मळताना त्याच्यामध्ये चिकणाई येईल आणि पीठ छान मळलं जाईल. सेमी सॉफ्ट डो तयार केलेला आहे इथे बघा मी. पटकन मळून होतं हे आणि बघू शकता तुम्ही ही पिठाची कन्सिस्टन्सी. आणि आता न थांबता लगेचच भाकरी करायला मीडियम साईजचा गोळा घ्यायचा. पोलपाटावर मी प्लॅस्टिकची शीट ठेवलेली आहे. डस्टिंग करायचं आहे त्याला प्लॅस्टिक पेपरवर आणि गोळा पण पिठात बुडवून भाकरी लाटून घ्यायची आहे. साईडनी जरी ब्रेक झाली तरी काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. आपण बोटांनी ती सारखी करू शकतो आणि हे अतिशय नॅचरली आपण लाटतो आहे त्यामुळे असं होऊ शकतं, काही ती मोडत वगैरे नाही. बघा किती सोपं काम झालं की नाही. छानपैकी लाटून तुम्हाला ही भाकरी अतिशय कमी वेळात सकाळी ऑफिसच्या घाईतसुद्धा मुली तुम्ही करू शकता. आधीच मी तवा लोखंडाचा गरम करायला ठेवला होता. भाकरी त्याच्यावर घातलेली आहे आणि नेहमीप्रमाणे वरून पाणी लावून घेतलं आहे ब्रशनी. आणि मग पाणी वरचं सुकलं ना भाकरीचं की मग त्याच्यानंतर उलटून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी सोडवून घेतली आहे मी बघा भाकरी. आणि आता मी ही उलटते आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, खूप मोठा ठेवायचा नाही आहे. आणि आता फुलक्यासारखी डायरेक्ट उलट्या बाजूनी आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. छान टम्म फुगवायची आहे भाकरी.
मस्तपैकी भाजून घ्यायची. हे बघा कशी खरपूस भाजली जाते भाकरी, कुठूनच कच्ची राहणार नाही आणि अतिशय छान होते. अशीच रिपीट सेम प्रोसिजर आपण रिपीट करून भाकरी दुसरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. दुसरी भाकरी पण आपली रेडी होते. हे बघा नाचणी अतिशय पौष्टिक आहे आणि फारच मस्त होते ही भाकरी. वास किती मस्त खमंग येतोय मसाला भाकरीचा. बघा मी चुरून दाखवली तरीसुद्धा ही मऊ झालेली आहे. आणि ह्याच्यावर आता मस्तपैकी मी प्लेटमध्ये ठेवून छान तेल सोडलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप पण सोडू शकता. मला तेल आवडतं म्हणून मी वरनं तेल घातलेलं आहे. आणि हिरव्या पातीचा लसूण होता त्याची चटणी केलेली मी आहे. खोबरं, नारळ, ओला नारळ आणि मिरच्या आणि पातीचा लसूण, मीठ, चवीला साखर आणि वरनं छानपैकी घरच्या लोण्याचा गोळा मी भाकरीवर घातलेला आहे. गरमागरम भाकरी आणि सोबत कांदा पण दिलेला आहे. तर अशी ही नाचणीची मसाला भाकरी किंवा रोटी म्हणू शकता तुम्ही लाटून केलेली आहे. तर ती आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. सुटलं ना तोंडाला पाणी? चला तर पटकन तयारीला लागा आणि भाकरी करून बघा. आणि तुमची नाचणीची मसाला भाकरी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि फोटो काढून पण नक्की पाठवा. आता असेच भेटू आपण पुन्हा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खात राहा आणि माझ्या रेसिपी ट्राय करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.